उनको आदरांजलि देके उनके दुख में हम उनके साथ रहेंगे। ताई, आज महात्मा गांधींची जयंती आहे। महात्मा गांधींचे विचार किती महत्त्वाचे आहेत, कारण की राज्यामध्ये अराजकता, संपूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण झालं। एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला 2 ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले, साम दाम दंडभेद, पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा, पण सत्तेमध्ये या। ही भाषा महात्मा गांधींच्या ओठात तर सोडा, मनातही कधी आली नव्हती। त्यामुळे हे राजकारण या अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलतंय, पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी माणूस थारा देणार नाही। आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत। आपल्यावर छत्रपतींचे, शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे। इथे असल्या गोष्टी होत नाही। अमित शहा असं सुद्धा म्हणत आहेत की 2029 मध्ये भाजपाची एक हाती सत्ता येईल। 2024 बद्दल ते बोलत नाहीये, 29 बद्दल बोलतायत। म्हणजे कदाचित ते 29ची तयारीला लागले असतील। परंतु ताई, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप आपले मित्रपक्ष बनवते, त्या मित्रपक्षांना संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करते का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, आधी मीडियाशी मी बोललेले की काश्मीर टू कन्याकुमारी गेले 18 वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे। त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय चाललंय ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो। आणि विरोधक तर संपवायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं, पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे बीजेपी 2.0, मी ओरिजिनल बीजेपी बद्दल बोलत नाहीये। ओरिजिनल बीजेपी हा एक सुसंस्कृत पक्ष होता। हे बीजेपी 2.0 जे आहे ते मित्र पक्षांना आधी संपवतात असं साधारण एक समज आणि अनुभव हा अनेक पक्षांचा आहे। महाविकास आघाडीची बैठक आता जिहाद को लेकर, वोट को लेकर कैसे देखते हैं? गांधी जयंती भी कैसे? उनको कुछ एजेंडा ही नहीं है ना, कुछ किया ही नहीं है। सिर्फ पार्टी तोड़ो और आईसी, इनकम टैक्स, सीबीआई और ईडी छोड़ के सरकार ने किया क्या है? पार्टी तोड़ो, पार्टी का सिंबल लेके जाओ, और कौन किया क्या है इस सरकार ने? और वो उसके बाद महाराष्ट्र का अगर आप बजट देखें उसका तो दिवाला निकल रहा है। ये मैं नहीं कह रही हूँ, गडकरी साहब कह रहे, और आपके सबके चैनल पे जो डेटा और न्यूज़पेपर में डेटा आ रहा है वो यही कह रहा है कि ह्यूज डेफिसिट इन द बजट। जिस तरीके से बड़े बड़े भाजपा के नेता महाराष्ट्र के दौरा करें, अमित शाह भी आए हुए थे। अरे अतिथि देवो भव, जितने आए अच्छे आए। और एक सशक्त लोकतंत्र में विरोधक तो होना ही चाहिए और दिलदार होना चाहिए, उनका स्वागत ही करेंगे हम लोग। अमित शाह आले आहेत, पण ते थेट म्हणतात की विरोधकांना संपून आपण जे ते संपूर्ण एकंदरीत रणनीती आखण्याचा, कारण का त्यांचा संविधानावर विश्वासच नाहीये ना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जेवढं सत्तेला महत्व दिलंय तेवढं विरोधकालाही दिलेलं आहे। हे दुर्दैव आहे की साम दाम दंडभेद, पवारांना संपा, ठाकरेंना संपा, काही आणखी त्यांची हाऊस फिटली नाही तर कार्यकर्ते बूथ पर्यंत फोडा तोडा ही भाषा आहे। ही आमच्या छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात कधी ऐकली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।